आज मला करायचे होते पापड, तर त्यासाठी ना मी रामबंधूचा पापड मसाला इथे घेतला आणि तो ना असं मिक्सरमधून काढून घेतला. म्हणजे त्यामध्ये असणारे मिरे आहेत ना ते खूप जास्त असे हे होणार नाही, पापड फाटणार नाही त्यामुळे. आणि मग पापड बनवायचे होते तर साईडला थोडंसं पीठ पण काढून घेतलं पापडला लावण्यासाठी. आणि मग पापडच्या पिठामध्ये मसाल्याचे सगळे पॅकेट टाकून ते मिक्स करून घेतले. 1 किलोला 1 पुडी असं प्रमाण मी घेतलं होतं. आणि 1 किलो पीठ, आता 4 किलोमधून 1 किलो पीठ मी काढून घेतलं साईडला आणि ते भिजवायला घेतलं, म्हणजे मळायला घेतलं. आणि खूप निब्बर असं पीठ मळवलं. तर सकाळीच म्हणजे उठल्या आंघोळ केली का पहिलं काम हे केलं. आणि मग दिवसभर माझे सगळे काम आवरत होते तोपर्यंत पीठ छान भिजलं. मग ते ना कुटायला घेतलं. तर पीठ कुटल्यानंतर ना खूप छान असं मऊ आणि स्मूथ झालं. त्यानंतर त्याच्या अशा लाट्या पाडून घेतल्या आणि मग घेतले पापड लाटायला. तर सरसर करून दिवसभरात 1 किलोचे पापड मी आज लाटलेले आहेत. आणि अशा पद्धतीने एवढे सारे माझे आज पापड लाटून झाले.